नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अंजली कुलकर्णी. तर आजचं कामाचं रुटीन जे आहे तर ते संध्याकाळचं आहे. इकडे मला आहे ना जे तिखट हळद संपलेली होती छोट्या बरणींमधली, तर ती काढत होते. डीमार्टवरून ज्या ह्या बरण्या आणल्या होत्या त्याच्यामध्ये ना मला हे तिखट आणि हळदच भरायची होती. तर चांगलं वाटतं ते काचेच्या बरणीमध्ये, आणि काचेवरच काचा आहेत माझ्या त्या किचनमध्ये, तर त्याच्यावर ह्या बरण्या एकदम छान दिसतील, त्याच्यामुळेच मी डीमार्टवरून आणल्या होत्या. आणि डीमार्टवरनं मला अजून आणायच्या होत्या 4 म्हणजे 6 बरण्यांचा सेट झाला असता, पण आणण्यासाठी ना मी एकटीच होते, त्याच्यामुळे गाडीवर फुटल्या असत्या, त्याच्यामुळे मग आहे ना मी आणल्याच नाही, त्याच्यामुळे 2च आणल्या. तर 2मध्येच मी एकामध्ये हळद ठेवली, एकामध्ये तिखट ठेवलं. तरी पण मी काही ते घाबरतच वापरेल, कारण आपल्याला एवढी घाई असते प्रत्येक कामाची, घाईमध्ये नको काही म्हणजे फुटायला वगैरे, त्याच्यामुळे मी आहे ना प्लास्टिकच्या बरण्या पण ठेवणार आहे, ज्या आपण घाईमध्ये असलं तर त्या घाईमध्ये वापरण्यासाठी. संध्याकाळी स्वयंपाकाची काही घाई नव्हती, म्हणजे करायचंच नव्हता मला, त्याच्यामुळे मी हे एक्स्ट्राचं काम काढलेलं होतं. आणि इकडे डाळी पण संपलेल्या, तर डाळी पण ज्या आहेत ना तर त्या मी छोट्या डब्यामध्ये काढून घेते, मोठ्या डब्यातल्या. आणि ह्या मोठी डब्यातली पण डाळ संपलेली होती, आणि मग छोट्या बरणीमध्ये काढत होते. पण मला 1-2 कीड दिसले, म्हटलं आता चाळावे पण लागतील. पण सुट्टीचा दिवस असला, एकच दिवस मिळतो रविवारचा, आणि त्या रविवारच्या दिवशी काय काय करणार आहे, तर त्याच्यामुळे घाई होऊन जाते खूप. तर छोट्या बरणींमध्ये जे पण काही सामान काढायचं होतं तर ते मी काढून घेतलं. आणि ज्या काचा आहेत माझ्या किचनवरच्या, तर त्याच 2 आवरायच्या होत्या, तरी पण मला खूप वेळ लागतो ते आवरायला. कारण मी जे काढलं ना काचेचं, तर ते पूर्णच किचन ओटा, वरची स्टाईल, खिडकी सगळं घासून घेते. म्हणजे जे एकदा काढलं घासायला का ते स्वच्छच करते मी. आणि स्वच्छ घर, प्रसन्न मन. म्हणजे आपलं घर जर स्वच्छ असलं तर आपलं मन आपोआप प्रसन्न होतं. आणि किचनमध्ये सगळ्यात जास्त वेळ आपण, जी स्त्री आहे तर ती सगळ्यात जास्त वेळ किचनमध्येच देत असते. इकडे ज्या काचेवरच्या बरण्या आहेत तर त्या पूर्ण मी याच्यात पाटीमध्ये काढून घेतल्या आणि बाजूला ठेवून दिल्या. आणि पूर्ण दरवेळेस मी काय करते, नळीच लावते. पण आता म्हटलं संध्याकाळची वेळ, पाणी तर काही म्हणजे पाणी आल्यावरच मी हे धुत असते, म्हणजे नळीनी पटापट होऊन जातं आणि मोकळं निघतं. आणि माझं पाणी जे आहे ते मागच्या दाराने आपोआप निघून जातं, त्याला काही काढावं लागत नाही. एक्स्ट्राचं जे काही वर्क आहे पाणी काढण्याचं ते काही लागत नाही. पूर्ण मी डीप क्लिनिंगच करून घेतली. जेवढं माझं स्टाईलवर हात पुरेल तेवढं मी घासून घेतलं. या 2 काचा पण घासून घेतल्या, लिक्विडने घासल्या, पटकन निघतात त्या. आणि डीप क्लिनिंग केली तर मग म्हणजे 2 दिवस तरी किचनमध्ये अगदी प्रसन्न वाटतं. जेवढा हात पुरेल तेवढं मी पूर्ण वरतीपर्यंत आहे ना घासणीने घासून घेतलं, कारण की आपल्या भाजींच्या ज्या फोडण्या असतात त्याच्याने पूर्ण तेलकट झालेलं असतं, आणि आजूबाजूचे डबे सुद्धा खराब झालेले असतात. माझे हे काचेवरचे डबे जे आहेत ना तर ते खूप खराब होतात फोडणीच्या डागाने. त्याच्यामुळे मग वारंवार मी ही क्लिनिंग जी आहे ना ती करूनच घेते. आणि वारंवार क्लिनिंग केल्यामुळे ना आपलं घर पण स्वच्छ राहतं, आणि म्हणजे जास्त खराब होत नाही. म्हणजे आपण दिवाळीला जरी काढलं ना तरी पण इतकं आपल्याला आवरावं लागत नाही. त्याच्यामुळे मी हे वरचेवर स्वच्छता करतच असते. आणि वरचेवर स्वच्छता केली तर म्हणजे घर पण असं आरशासारखं दिसतं. आणि माझं घर आहे ना, कोणी पण आलं ना तर म्हणतं किती घर स्वच्छ आहे. म्हणजे बरेच जण म्हणजे घरात आल्यावर त्यांना इतकं प्रसन्न वाटतं. तर का तर मी म्हणजे नाही का 15 दिवसातून 1 महिन्यातून अशी डीप क्लिनिंग करत असते. त्याच्यामुळे ना घर असं कोणी आलं ना तर माझं घर असं आरशासारखं चकचक करतं. आणि मला पण आवडतं घर स्वच्छ ठेवायला, त्याच्यामुळे मी म्हणजे मला कधीच कंटाळा येत नाही स्वच्छता करण्याचा. आणि ही खिडकी धुण्याचा खूप मोठा टास्क असतो. ती जी जाळी आहे ना तर ती पटकन काही निघत नाही, आणि मग त्याला खूप वेळ लागतो जाळीगार. मग त्याला आहे ना ती नळी असली का, पाणी चालू असलं का मग ती पटकन निघते, तरी पण पाहिजे तेवढी स्वच्छ होत नाही. मग आहे ना इकडे सगळं स्वच्छ आवरून घेतलं, आणि मला आता सगळं वरचं आवरून झालंय बघा. वरती माझी स्टाईल पण खूप वरपर्यंत आहे, तर तेवढं मी घासून घेतला. आणि ते वरची पूर्ण क्लिनिंग झाल्यानंतर मी किचन ओटा पण आवरून घेतला. आणि गॅस शेगडी सुद्धा मी डीप क्लिनिंग करतच असते 8 दिवसातून 15 दिवसातून. त्याच्यामुळे माझी गॅस शेगडी सुद्धा म्हणजे खाली बघितली ना तर तिथं सुद्धा माझी म्हणजे थोडीशी सुद्धा घाण दिसणार नाही, एवढी माझी स्वच्छता असते. आणि ती सवयच लागलेली आहे मला, तर काय करणार आहे आता, कारण थोडी पण घाण मला चालत नाही.
इकडे किचन ओटा वगैरे घासून घेतला. लिक्विडनेच घासते, मला काही दुसरं म्हणजे मी दुसरं कशाने घासत नाही. आणि नळ जी आहे ना तर ती आपली भैया पावडर असते ना तर त्याच्याने घासते. त्याच्याने तुम्ही घासून बघा, खूप छान नळ निघतात, 2 मिनिटात निघतात. आणि किचन ओटा म्हणजे धुवून झाल्यानंतर आहे ना मग माझे जे पण काही बाकीचे कामं होते ना ते पातेले वगैरे तर सगळं मी धुवून घेतलं. आणि वरचं धुत असताना माझं पूर्ण फरशी जी आहे ना तर ती पूर्ण ओली झालेली होती. त्याच्यामुळे ना संध्याकाळच्या वेळेस फरशी पुसू नये, पण मग ते पूर्ण क्लिनिंग करता करता आहे ना तर सगळं खाली ओलं झालेलं होतं. त्याच्यामुळं मी ते पूर्ण कोरडं करून घेतलं कपड्याने. आणि घरी कोणीच नव्हतं त्याच्यामुळे माझे कामं निवांत चालू होते. मुलगे आणि मिस्टर गेलेले होते मिक्सर आणण्यासाठी. त्याच्यामुळे मग माझं जे काम होतं ते हळूहळू चालू होतं. स्वयंपाकाची पण मला काही घाई नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं चला डीप क्लिनिंग करून घेतली ना तर मग 8 दिवस 15 दिवस मला तरी छान वाटतं. आणि मला जो आनंद क्लिनिंगमध्ये मिळतो ना तर तो कशातच मिळत नाही. एकतर माझी पहिली क्लिनिंग, नंतर स्वामी सेवा, या 2 गोष्टी माझ्या आयुष्यात माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे मग मी हे काम वरचेवर करत राहते. आणि संध्याकाळ झालेली होती, 6:30 पावणे 7 झाले होते. तर देवाला दिवा पण लावायची वेळ झालेली होती. आणि वरती मुलाला बोलले का तू दिवा लावून ये, कारण माझं अजून बाकी होतं थोडंसं काम करायचं. तर मग इकडे आधी मी तुळशीला दिवा लावून दिला. आणि हे जे मला डबे लावायचे होते तर ते म्हटलं आधी देवाजवळ तुळशीजवळ दिवा लावून घेऊ, काही थोडे मंत्र श्लोक म्हणू आणि मगच हे बाकीचे कामं करू, कारण की अंधार पण झालेला होता. हे बघा फायनली माझ्या ह्या ज्या 2 काचा आहे ना किचन मधल्या त्या आवरल्या गेलेल्या आहे, कारण फोडणीच्या डागाने खूप खराब झालेल्या होत्या त्या. आणि 2-3 वेळेस जागा बदलल्या बरं का, ही बरणी इथे ती बरणी तिथे. पण आपल्या सगळ्यांचाच हाच प्रॉब्लेम आहे, एका वेळेस कधीच काही फायनल होत नसतं. हे पण आवरायचं आहे मला, थोड्या दिवसांनी आवरेल, कारण की ते काही इतकं खराब झालेलं नाही, कारण मी वरचेवर आवरत असते त्याच्यामुळे ते काही एवढं खराब नाही. तरी पण आहे बऱ्यापैकी खराब आहे, पण आता सुट्टी लागली का मगच आवरणार आहे मी ते. आणि इकडे खिडकी वगैरे सगळं स्वच्छ आवरलंय. आणि कोरड्या कपड्याला पण मी लगेच पुसून घेतलं. किचन ओटा पण मी क्लीन करून घेतला. आणि बघा असं आवरलं मी 1 ते 1.5 तासामध्ये, फास्टमध्ये आवरून घेतलं. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत सगळ्यांना बाय.